मकर संक्रांत हा सण सुवासिनींचा, प्रेमाचा, आनंदाचा सण आहे. तर मकर संक्रांत सण कसा साजरा करावा, खण पूजन कसे करावे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचे खण पूजन कसे करावे हे पाहणार आहोत. तर प्रत्येक भागानुसार मकर संक्रांत पूजण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. त्याचबरोबर याला काही ठिकाणी सुगड पूजन देखील म्हटले जाते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये खण पूजन, सुगड पूजन कसे करावे हे पाहणार आहोत. मकर संक्रांतीचे पूजन करण्यासाठी आपल्याला जी साहित्य लागणार आहे त्यात आपण पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला अशी मातीची लोटकी लागणार आहेत. यालाच आपण खण किंवा सुगड असे म्हणतो. त्याचवर उसाच्या कांड्या, गव्हाच्या लोंब्या आणि गाजर, भुईमुगाच्या शेंगा, गाजराचे तुकडे, उसाचे गरे, हरभऱ्याचे घाटे, तिळगुळ, तीळ, हळद कुंकू हे साहित्य मी इथे घेतले आहे. यासोबतच वरण्याच्या शेंगा, वाटण्याच्या शेंगा आणि बोरेसुद्धा पूजनासाठी घेतली जातात. तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही त्या वस्तू देखील पूजनामध्ये घेऊ शकता. मकर संक्रांतीचा सण निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. बुधवार दिनांक 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ, एखादे लाल फूल किंवा हळद कुंकू टाकून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना सूर्याचा कोणताही मंत्र म्हटला तर चालेल किंवा तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र म्हटले किंवा ऐकले तरी देखील चालेल. त्यानंतर आपण आपल्या घरातली देवपूजा करून घ्यायची आहे. तर हे खण पूजन कधी करावे, याचा मुहूर्त काय आहे, तर दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे संक्रांत पूजन जे खण पूजन आहे आपल्याला दुपारी 3 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत आपण कधीही हे खण पूजन करू शकतो. भोगीच्या आदल्या दिवशीच आपण अशी मातीची लोटकी आपण आणून ठेवायची आहेत आणि भोगी दिवशी फक्त देवघरामध्ये हे खण ठेवायचे आहेत आणि हळद कुंकू लावायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशी आपल्याला हे खण पूजन करायचं आहे. खण पूजना अगोदर ही मातीची लोटकी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. आमच्याकडे मातीच्या लोटक्यांना अशा प्रकारे चुना लावण्याची पद्धत आहे. देवघराजवळच आपण हे खण पूजन करायचं आहे. किंवा पुरेशी जागा नसेल तर ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पुरेशी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही खण पूजन केलं तर चालते. ज्या ठिकाणी आपण हे खण पूजणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे. एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही एखादे वस्त्र अंथरून त्यावर हे पूजन करायचं आहे. या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरायचे नाही. पिवळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र वापरले तर चालेल. शक्यतो लाल, केशरी, गुलाबी या रंगाचे वस्त्र तुम्ही जरूर वापरावे. एखादा ब्लाऊज पीस आपण वापरला तरी देखील चालेल. प्रथम आपण स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याचे पूजन करून घ्यायचं आहे. दिव्याचे पूजन केल्यानंतर आपण या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करू शकता. देवघरामध्ये तुम्ही पूजा केली असेल आणि करणार नसाल तर देखील चालेल किंवा संक्रांत पुजताना परत एकदा गणपती बाप्पांची पूजा करणार असाल तरी देखील चालेल. गणपती बाप्पांची पूजा करता असताना आपण गणपती बाप्पांचा कोणताही एखादा मंत्र म्हटला तरी देखील चालेल. ओम गण गणपते नमा, ओम गण गणपते नमा या मंत्राचा सतत जप करून आपण ही पूजा केली तरी देखील चालेल. खण पूजनासाठी जी लोटकी आपण घेतो ती काही जण लाल वापरतात तर काही जण काळी वापरतात. जशी पद्धत आपली आहे त्याच पद्धतीने आपण हे खण घ्यायचे आहेत. कारण काळी किंवा लाल लोटकी वापरण्याची पद्धत ही आपली परंपरेने चालत आलेली असते. आपण त्याच पद्धतीची लोटकी आणायची आहेत. काळी वापरत असाल तर काळीच वापरायची आहेत आणि लाल वापरत असाल तर लालच वापरायची आहेत. काही ठिकाणी ह्या लोटक्यांना गळ्याभोवती धागा बांधला जातो. जर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने धागा बांधू शकता. ज्या ठिकाणी आपण हे खण ठेवायचे आहे त्या ठिकाणी आपण तांदळाची रास करून घ्यायची आहे. त्या प्रत्येक राशीवर आपण एक एक खण ठेवायचा आहे. आता काही जणांची 5 खण देखील असतात, काही जणांचे 7 असतात, काही जणांचे 9 असतात. एखाद्या घरामध्ये सासू आणि 2 सुना असतील तर ज्या प्रमाणात आपले खण आहेत 5 असतील 7 असतील तर त्या प्रमाणात आपण पूजन करायचं आहे. म्हणजे सासूबाईंचा खण 7 असेल आणि सुनांचा खण 5-5 असेल तर आपण सासूबाईंचे 7 आणि दोघी सुनांचे मिळून 5-5 असे 10 एकूण 17 खण आपल्याला पूजायचे आहेत. आपला वंश हा प्रत्येकाने वेगवेगळा पूजायचा आहे. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करू शकता परंतु आपापले खण पूजायचे आहेत. प्रत्येक खणाला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि या बोळक्यांच्या मध्ये आपल्याला जे साहित्य आपण घेतले आहे ते सर्व या बोळक्यांच्या मध्ये घालायचं आहे. सर्वप्रथम या बोळक्यांच्या मध्ये हळद कुंकू आणि तीळ टाकायचं आहे आणि त्यानंतर जे काही साहित्य आहे हरभऱ्याचे घाटे, गाजराचे तुकडे, उसाचे गरे, तिळगुळ, तिळाच्या वड्या, गव्हाच्या लोंब्या, गाजर हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालायचं आहे. किंवा उसाच्या कांड्या आणि गाजर मी ज्या पद्धतीने ठेवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बाहेरच्या बाजूला देखील ते पूजू शकता. जे काही साहित्य आपण या बोळक्यांच्या मध्ये घालणार आहे ते 5, 7 किंवा 9 असावेत.
जितके आपल्याला शक्य आहे तितके साहित्य आपण गोळा करायचं आहे आणि संक्रांती दिवशी हे सर्व या खणामध्ये घालून त्यांचे पूजन करायचं आहे. मकर संक्रांत हा सण सुवासिनींचा सण आहे, त्यामुळे आपण हे संक्रांतीचे खण पूजन अवश्य करावे. आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी हे संक्रांतीचे खण पूजन केले जाते. यावर्षी संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. सूर्याचे मकर राशी संक्रमण हे बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ आहे, उपवान घोडा आहे. संक्रांती देवीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल हातामध्ये घेतली आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीची आहे. पुष्णार्थ तिने मोती धारण केले आहे. वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्येस पाहत आहे. संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केले असल्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी किंवा कुणीच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. ते आपण संक्रांतीच्या 3 दिवसाच्या काळामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. त्याऐवजी तुम्ही कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करू शकता. आता सोने, हळद हे पिवळे आहे तर हे वापरू नये का? संक्रांत ही पिवळ्या वस्त्रावर आली आहे, वस्तूवर नाही. त्यामुळे आपण सोन्याचे दागिने घातले तरी चालतील, त्याचबरोबर आपण हळद वापरली तर चालेल. हळदी कुंकवाशिवाय मकर संक्रांती ही अपूर्ण आहे, त्यामुळे आपण हळद ही मकर संक्रांतीमध्ये जरूर वापरावी. मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये स्नानाला आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळाचा 5 प्रकारे उपयोग करायचा आहे. 5 प्रकारे उपयोग करत असताना आपण सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आपण तिळाचे उटणे लावून आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आपण तिळाचे हवन देखील करायचे आहे आणि पितरांसाठी आपण तिळाचा तर्पण विधी करायचा आहे. तीळ भक्षण करायचं आहे आणि तिळाचे दान देखील करायचं आहे. मकर संक्रांती दिवशी तिळाचे हवन करण्याला विशेष महत्त्व आहे. तीळ तर आपण भक्षण करतोच, त्याचबरोबर आपल्याला तिळाचे दान देखील करायचे आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आपण तीळ आणि गुळाचे दान गरजू व्यक्तींना जरूर करायचे आहे. आपल्या आसपास कुठे गरीब गरजू व्यक्ती असेल त्यांना तीळ गुळाचे दान अवश्य करावे किंवा एखाद्या मंदिरात देखील तुम्ही तीळ आणि गुळाचे दान करू शकता. मकर संक्रांती दिवशी षष्ठतीला एकादशी देखील आहे, तर आपण या दिवशी भगवान विष्णूची देखील पूजा करायची आहे. ज्यांचा उपवास आहे त्यांनी एकादशीचा उपवास करायचा आहे. षष्ठतीला एकादशी आणि मकर संक्रांत हा योग 11 वर्षानंतर जुळून आलेला आहे. षष्ठतीला म्हणजे 6 प्रकारे आपण या दिवशी तिळाचा उपयोग करायचा आहे. या खणासोबतच अशी एक प्लेट मिळते, त्या प्लेटमध्येही असे सर्व साहित्य घालायचे आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही प्लेट एखाद्या खणावर तशी ठेवून द्यायची आहे. संक्रांतीचे खण पूजन हे आपल्या सौभाग्याचे वाण असते, तर ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण खण पूजा झाल्यानंतर हे सर्व खण आपण झाकून ठेवायचं आहे. एखादा लाल किंवा गुलाबी ब्लाऊज पीस घेऊन तुम्ही हा खण झाकून ठेवू शकता. या खणाचे काय करावे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, तर आपण या दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार असाल तर आलेल्या सुवासिनींना तुम्ही यातला एखादा खण देऊ शकता किंवा तुम्ही जर नंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार असाल तर तुम्ही यातला एक खण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे, तो आपल्या कुलदेवीसाठी, आणि एक खण आपण आपल्या तुळशी मातेला द्यायचा आहे. म्हणजे यातील एक खण आपण तुळशी वृंदावनाजवळ ठेवायचा आहे. किंवा तुमच्या गावामध्ये देवीचं मंदिर असेल तर तेथेही देखील तुम्ही यातला एखादा खण घेऊन जाऊ शकता. तुम्ही हळदी कुंकू या दिवशी करणार नसाल तर आपल्या घरातील सासूबाई, जाऊबाई किंवा चुलत जाऊबाई यांना देखील तुम्ही यातला एखादा खण त्यांच्या ओटीमध्ये घालू शकता. बरेच जण याच दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. जे आपण खणामध्ये भरण्यासाठी साहित्य घेतले आहे, हरभऱ्याचे घाटे, उसाचे गरे, गाजराचे तुकडे, तिळगुळ हे सर्व साहित्य एकत्र केले जाते आणि आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून हे साहित्य त्यांच्या ओटीमध्ये घातले जाते. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. मकर संक्रांतीला पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो, तर आपण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांचा उपवास आहे त्यांनी उपवासाचे पदार्थ खायचे आहेत. ज्यांचा उपवास आहे त्यांनी तीळ खाल्ले तरी चालतात. आता राहिलेल्या खणाचे काय करावे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण किंक्रांती दिवशी सर्व हे साहित्य एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि जे काही आपल्याला वापरायचे आहे, म्हणजे आपण यातले सगळेच वापरू शकतो, यातले सगळेच आपण घरातल्यांनी खाल्ले तरी चालेल. संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये आपण कोणाशी वादविवाद भांडणे काढू नयेत. संक्रांती दिवशी नव्हे तर आपण नेहमी सर्वांची चांगलं वागायचं आहे. संक्रांतीचा हा सण प्रेमाने आनंदाने साजरा करायचा आहे आणि सर्वांना तिळगुळ देऊन गोड गोड बोलून हा सण साजरा करायचा आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.